आज रात्री इथे माझं लग्न होणार आहे आणि इथे साधी लाईटही नाही ना कोणतं डेकोरेशन. वेन्यू तर हाच आहे पण एक माणूसही दिसत नाहीये इथे. का का कोणास ठाऊक कुणीच नाहीये इथे. कोणी आहे का? कोणी आहे का इथे? रोहन, सिमरन, कुठे आहात तुम्ही सगळे? रोहन, कोणी आहे का? चांदनी, चांदनी, चांदनी मला वाचव. चांदनी, चांदनी मला वाचव. चांदनी, 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 प्लीज वाचव मला. चांदनी, कोण आहे? चांदनी वाचव मला. चांदनी, चांदनी, कोण आहे? चांदनी, चांदनी, प्रिया, प्रिया, चांदनी, प्रिया, 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 वाचव. चांदनी, प्रिया. प्रिया, 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 प्रिया. केक. प्रिया, प्रिया, हो मीच आहे. चांदनी, किती वेळ लावलास यायला. कधीपासून तुझी वाट बघतीये मी. ठीक आहे, ज्याचा 18वा वाढदिवस आहे त्याला विश करणार नाहीयेस का? कुणाचा? कुणाबद्दल बोलतेस तू? नाही, नाही. कोण आहे? ही तर तीच चाल आहे. नाही, जस्ट स्टॉप इट. जस्ट स्टॉप इट. नाही, नाही, किती उतावळी झालीयस ना त्याला भेटायला. नाही, स्टॉप इट. तो सुद्धा तितकाच उतावळा आहे तुला भेटण्यासाठी. आता तो येतच असेल. सो लेट्स सेलिब्रेट. जॉनी, नाही.
म्हणजे हे स्वप्न नव्हतं, हे वास्तव होतं. बापरे. पण मी लग्नातले कपडे घातले होते. हे हे सगळं काय झालंय? हे असं का घडतंय माझ्या बाबतीत? चांदनी, चांदनी, आई ओके? काय झालं तुला? ओरडत का होतीस? हे बघ. अगं हे काय? अगं जखम कशी झाली तुला? तुम्ही बाहेर जा, मी बघते. चांदनी काय झालंय? की मी ना प्रियाला पाहिलं. ती इथेच कुठेतरी होती. प्रिया? हो की मी प्रिया. चांदनी, तुला ठाऊक आहे, प्रिया जिवंत नाहीये. नाही की मी प्रियाला पाहिलंय. माहितीये, ती 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 मला ना त्याच्याकडे घेऊन गेली आणि तो तिथे तेच गाणं गात होता. चांदनी, जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, चिअर अप. आज तर तुझं लग्न आहे ना, आणि हा दिवस तुझ्या आयुष्यातला सगळ्यात स्पेशल दिवस आहे. ओके, ऐक, हे जे वाईट विचार येत आहेत ना, त्यांना खिडकीतून बाहेर फेकून दे. ओके? चला उठ, चल तयार हो, बाकीचं मी मॅनेज करते. चल चल उठ लवकर. चांदनी दीदी, कुठे गेली ही? मुहूर्ताची वेळ होत आलीये. चांदनी दीदी, दीदी, दीदी काय करतेस तू अजूनपर्यंत? वेळ बघ, तू अजून तयार नाहीयेस. तुला माहितीये, सगळे तयार झाले आणि सगळे आले सुद्धा. हो, मी आवरते लगेच. अगं पण सिमरन, रोहन कुठे आहे? अरे बॉस, अरे बॉस, हे काय चाललंय? असं करशील? हे बघ, माझी होणारी बायको माझ्यावर रागवेल. आणि हे तिथे पण लाव ना, ती जागा खाली सोड. थांब, मी तुला दाखवतो. जीजू जीजू, होल्ड होल्ड, असंच थांबा, फोटो घेऊ द्या, स्माइल करा ना. सो क्यूट. बरं जीजू, सगळ्या जगामध्ये तुम्ही एकमेव नवरदेव असाल जे स्वतःच्या लग्नात इतकं डेकोरेशन करताय. खूपच एक्साइट आहात ना? आणि हो, मी दीदीला सांगितलंय की तुम्ही किती एक्साइटेड आहात. अरे तू चांदनीला सांगितलं? जीजू, थांब, जीजू, कुठे पळतेय? बाय. अहो नवरदेव, काय करताय तुम्ही? जाऊन तू रेडी हो, बाकी सगळी तयारी आम्ही करू. अरे मित्रा, कसं होईल सगळं? रात्री कॉकटेल पार्टी आणि वेळच नाही आपल्याकडे. डोंट वरी गाईज, तुम्ही कुणी कसलीच काळजी करायची गरज नाहीये. मी सगळी व्यवस्था केलीये. आई ग, काय हॉट स्टाफ मॅनेजर आहे रे. अशी मॅनेजर असेल तर रिसॉर्ट कधी मोकळं राहणारच नाही. एक्सक्यूज मी. नाही म्हणजे मला असं म्हणायचं की रिसॉर्टची मॅनेजर तर स्मार्ट असलीच पाहिजे ना. इट्स डोंट माइंड, हा खूप फ्लर्ट करतो. इट्स ऑल राईट. आज तुमचं लग्न आहे आणि त्यासाठी शानदार व्यवस्था केली आहे आम्ही. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये. तुमच्या लग्नाचा प्रत्येक क्षण आठवणीत राहिला पाहिजे, जो तुम्ही कधीच विसरणार नाही. थँक्यू व्हेरी मच. रोहन, 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 कुठे गायब झालेत सगळेजण? रोहन. चांदनी, कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे इथे? कोण आहे तिथे? कोण आहे?
काय विचारते? बोलत का नाहीये कोणी? कोण आहे तिथे? असे गप्प का उभे आहात? काही बोलत का नाही आहात? कोण आहे तिथे? कोण आहे? निघून जा इथून. पुन्हा इथे कधी येऊ नकोस. तो आलाय. तो आलाय. कोण आलाय? तो आलाय. सोड मला! सोड! काय झालं? तू इथे काय करतेस? आस्था तिथे एक मुलगी उभी होती. तिने माझा हात पकडला होता. ती माहित नाही काय काय बडबड होत होती. मला खूप आस्था प्लीज. अच्छा मला अच्छा, खूप भीती ऐक, ऐक, वाटते. माझं काम कर. शांत हो. हे बघ, त्या बाईपासून लांब राहा. ती आमच्या रिसॉर्ट मधली जुनी एम्प्लॉई आहे. जराशी वेडसर आहे. आणि हो, ती काहीही बोलू दे, तू लक्ष देऊ नकोस. ठीक आहे? अगं चांदनी, आजच्या पार्टीसाठी भरपूर तयारी करायची आहे. चल, बरंच काम शिल्लक आहे. चल चल, घाबरू नकोस. चल चल ग, कम. एक्सक्यूज मी सर, तुम्ही जी गेस्ट लिस्ट दिली होती त्या व्यतिरिक्त अजून कोणी गेस्ट येणार आहेत का? का काय झालं? नाही, ते रिसेप्शनवर कुणीतरी आलंय. ते म्हणे इन्व्हायटेड आहेत आणि म्हणे तुमचे खूप खास आणि जवळचे फ्रेंड आहेत. मी विचार केला त्यांना नाही म्हणण्याच्या आधी तुम्हाला एकदा विचारावं. इतक्या उशिरा कोण आला असेल? प्रिया, हाय चांदनी, कॉंग्रॅच्युलेशन्स. किती छान फ्रेंडशिप होती आपली. मग तुझा इतका मोठा दिवस मी कसा मिस करेन. तुझ्या लग्नात तर काही झालं तरी येणारच होते. बघ आले ना मी. काय झालं? मला बघून तुम्हाला आनंद नाही झाला? वेल प्रिया, आम्ही आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कुठे गायब झाली होतीस? लांब निघून गेले होते, पण आता परत आले. काय ग चांदनी, मला बघून आनंद नाही झाला तुला? प्रिया दीदी. प्रिया, नाईस टू मीट यू. कम ऑन, जॉइन अस. माझ्यासाठी रूम का बुक नाही केलीस? अहो या ना, मी तुम्हाला रूम दाखवते. या.
किमी, प्रियाचा हात खूप थंड होता, अगदी बर्फासारखा. मला काही समजेनासं झालंय. ही परत कशी आली चांदनी? आणि जिवंत कशी? आय होप तुम्हाला आमची ही रूम नक्कीच आवडेल. आणि डिनर आणि पार्टी तासाभरात सुरू होईल. तुम्हाला कसलीही आवश्यकता असेल तर तुम्ही मला सांगू शकता. इथे एक्स्ट्रा बेडची व्यवस्था करा. एक्स्ट्रा बेड? म्हणजे अजून कोणी गेस्ट येणार आहेत का? तुम्ही कोणाला एक्सपेक्ट करत आहात? मला एकटी झोपायची सवय आहे. म्हणजे काय? जेवढं सांगितलं तेवढं करा. हो ठीक आहे, मी लगेच व्यवस्था करते. हाय प्रिया दीदी. तू इथे काय करतेयस? मला बाहेर म्युझिक ऐकू आलं, ते ऐकत ऐकत इथे आले. बरं दीदी, खूपच छान म्युझिक आहे. कुठून येतोय आवाज? ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय आहे दीदी? किती सुंदर आहे हे. मी प्लीज हे घेऊ थोड्या वेळासाठी? लांब राहायचं याच्यापासून. तू नाही का म्हणतेस दीदी? एकतर इतक्या वर्षांनी आली आहेस आणि काही गिफ्टही आणलं नाहीस माझ्यासाठी. नको देऊस तिला. मला गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे आणि हेच पाहिजे. तिला नको देऊस. मी तर घेते. अगं बाई, प्रॉमिस मी लगेच परत करेन तुला हे. चल मी जाते. सी यू एट द पार्टी. हाय सिमरन, मी आहे जॉनी. काय झालं सिमरन? सिमरन, काय झालं? ओरडायला काय झालं तुला? काय झालं सिमरन? दीदी, माझ्या पाठी कोणी आहे भयानक चेहऱ्याचा. तुझ्या मागे तर कुणीच नाहीये सिमरन. हे तू काय बोलतेयस? माहित नाही दीदी. दीदी, तू म्हटला की माझं नाव जॉनी आहे. काही काय बडबडतेस सिमरन? जॉनी? जॉनी इथे येऊ शकत नाही. आणि तू तू काय बोलतेस हे? चांदनी तमाशा करू नकोस. गप्प बस. अरे म्हणजे कोण जॉनी? नाही रोहन, कोणी नाही. मी फक्त तिला शांत करत होते. पण जॉनी आहे. मी स्वतः पाहिलंय त्याला. शट अप सिमरन. एक छोटीशी गोष्ट तुला कळत नाहीये का? एकदा सांगितलं नाही ते कुणी नाहीये. जा गपचूप तुझ्या रूम मध्ये जाऊन बस.
माझी काय चूक होती? सगळ्यांसमोर मला ओरडले. मला तर तो स्टुपिड जॉनी त्रास देत होता. त्याला सांगायचं सोडून भेटू दे तर पुन्हा सांगते त्याला. माहित नाही कुठे लपून बसलाय. तुझ्या मागेच आहे सिमरन. कोण आहे तिकडे? आपोआप कसं भासतंय? कोण आहे? प्रिया दीदी, तू सुद्धा मरशील. कोणीही वाचवायला येणार नाही, जशी मी मेले होते. घाबरू नको सिमरन, मी तुला मारणार नाही. तुला माझं एक काम करावं लागेल, नाही तर सिमरन, एवढ्या रात्री इथे काय करतेस तू? तुला बरं वाटतंय ना? आणि हे हातात काय घेऊन फिरतेस तू? गिफ्ट गिफ्ट? तुझ्यासाठी. अगं सिमरन, गिफ्टची काय गरज होती? तू पण ना, हे गिफ्ट का आणलंस? नाही दीदी, नाही म्हणू नकोस. खूप प्रेमाने आणले. तू लग्नाच्या तयारीत बिझी होतीस म्हणून देऊ शकले नाही. म्हटलं आता देऊयात. ओके ठीक आहे, दे. थँक्यू सो मच. अगं आत तर ये ना. नाही दीदी, मी खूप थकले. मी झोपायला जाते. सिमरन, चांदनी दीदी, हे गिफ्ट आत्ताच उघड. मी गेल्यानंतर. इतकं विशेष काय आणलंयस याच्यात? एक काम कर, तूच उघडून दे. स्पेशल गिफ्ट आहे तुझ्यासाठी. स्वतःच बघ. स्पेशल गिफ्ट? जॉनी, मी तुझ्यासाठी हे स्पेशल गिफ्ट आणलंय. हे नेहमी तुझ्या जवळच ठेव, ओके? उघड. हो, मी नेहमी माझ्याकडे हे सांभाळून ठेवीन. हा तर तोच म्युझिक बॉक्स आहे जो मी जॉनीला दिला होता. मग हा बॉक्स सिमरनकडे कसा काय आला?
काय झालं? मला बघून घाबरलीस? नाही, हे होऊ शकत नाही. तुला काय वाटलं प्रिया गेली म्हणजे सगळं संपलं? ती कधीच परत येणार नाही. पण तू तर जिवंत नाहीये. आठवतंय 5 वर्षांपूर्वी तू आणि किमी मला जॉनी जवळ मरण्यासाठी सोडून गेला होतात. कोणीही वाचवायला आलं नाही. आठवतंय तुला? चांदी 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 वाचव मला. प्रिया प्रिया चांदी मला वाचव. मला वाचव. किमी, चल आपण इथून जाऊया. चल. प्रिया, आम्ही तुला वाचवणारच होतो, पण त्यावेळी आम्हाला काही सुचलंच नाही ग. आम्ही खूप घाबरलो होतो ग प्रिया, म्हणून आम्ही पळून गेलो. प्लीज माफ कर आम्हाला. माझी माफी मागून काहीच फायदा नाही चांदनी, कारण तुला मी नाही मारणार. तो मारणार आहे तुला. तो मला तुझा जीव घेऊ देणारच नाही. जॉनी तुझा जीव घेणार आहे चांदनी. जॉनी? हो, जॉनी. अरे वा, मेहंदी लावणं सुरू आहे का? मी सुद्धा मेहंदी लावतो बरं का. खूप चांगली मेहंदी लावता येते मला. अरे वा, कमालच आहे. तुम्ही सगळ्या मेहंदी काढताय, पण जिचं लग्न आहे तीच इथे नाहीये. ना सिमरन दिसतीये ना चांदनी. अरे तुला तर माहितीये ना तिला किती वेळ लागतो तयारी करायला. ते थांब जरा, येईल ती. मी जरा जाऊन बघून येतो. ए हॅलो, कुठे निघालात मिस्टर? अजून तुमचं लग्न झालेलं नाहीये. असं डायरेक्ट तिच्या रूम मध्ये जाऊ शकत नाहीस तू. व्हेरी फनी. मी फक्त चेक करून येतो की ती तयार झाली आहे की नाही. चांदनी, चांदनी, चांदनी. हा रोहन असं का ओरडतोय? चांदनी, रोहन, रोहन, अरे हे सगळं काय आहे? चांदनी कुठे? चांदनी कुठे? कसं झालं हे? चांदनी, चांदनी, माझ्या चांदणीशी लग्न करणार तू? जॉनी, चांदणी फक्त माझी आहे. ती दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही. माझ्यापासून दूर करतो तसा तिला मारून टाकेन. तुला नाही सोडणार मी. तुला मारून टाकेन. तुला चांदनी, सोड चांदनी, 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 सोड त्याला. चांदणी फक्त माझी आहे. माझी आहे चांदणी. चांदनी, सोड, सोड त्याला. चांदनी सोड. चांदनी, सोड. चांदनी, चांदनी सोड त्याला. चांदनी, चांदनी, सोड. चांदनी, काय करतेस तू?
सोड सोड मला मला जाऊ दे चांदनी सोड शांत मला चला बाहेर जाऊया अगं चला हे बघ चला माझ्यासोबत या सोड मला सोड मला सोड 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 मला मारून टाकेन तुला नाही रोहन रोहन ती चांदणी नव्हती. तू आवाज ऐकलास का? तो आवाज सुद्धा तिचा नव्हता. रोहन मला असं वाटतंय की तिला कोणीतरी पछाडलंय आणि तिला काही झालं तर. नाही नाही विकी, चांदीला काही नाही होणार. मी तिला काही होऊ देणार नाहीये. काय ग की मी इथे कितीतरी लोक होते पण हे असं चांदी बरोबरच घडलं. जर तुला काही माहित असेल तर प्लीज मला सगळं खरं खरं सांग. हा जॉनी कोण आहे की मी? हा जॉनी कोण आहे की मी? जॉनी आमच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट काळ होता, ज्याला 6 वर्षांपूर्वीच मी आणि चांदीने पुसून टाकलं होतं. पण आम्हाला हे माहित नव्हतं की तो अशा प्रकारे परत येईल. चांदी, मी आणि प्रिया एकदा रात्री प्रियाच्या घरी एक्झामची तयारी करत बसलो होतो आणि त्याच रात्री जॉनी आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आला. जॉनी आमचा शेजारी होता. खूपच फ्रेंडली मुलगा होता तो. त्याच्याशी आमची सगळ्यांचीच घट्ट मैत्री झाली. तो चांदनीशी जरा जास्तच अटॅच झाला होता. जॉनी त्याच्या सावत्र आई बरोबर राहायचा. आम्ही ना कधी त्याच्या बहिणीला पाहिलं ना त्याच्या आईला. एके दिवशी जॉनीने चांदनी बरोबर खूप चुकीचं वर्तन केलं. चांदनी वो शॉक आणि चांदनीने त्याच्या कानशिलात मारली. आणि त्याच दिवशी त्याला सांगितलं की परत आमच्या आसपास फिरकायचंही नाही, परत तोंडही दाखवायचं नाही म्हणून. आणि दुसऱ्याच दिवशी आम्हाला समजलं की जॉनीने टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवता वाचवता त्याची बहीण सुद्धा खाली पडली आणि त्याची आई घरात अचानक झालेले 2 मृत्यू सहन न करू शकल्यामुळे धक्का बसून वारली. एकाच रात्रीत तिघांचाही मृत्यू झाला. पण त्यानंतर आम्ही ते घर लगेच सोडलं. पण जॉनी आम्हाला म्हणाला होता की तो आम्हाला शांतपणे जगू देणार नाही. आणि त्याने त्याचं म्हणणं खरं केलं. जेव्हा प्रियाने ते घर विकण्याचा निर्णय घेतला तेव्हा कसं काय कुणास ठाऊक, पण ती जॉनीच्या घरात अडकून पडली. रोहन, तो मलाही नाही सोडणार आता. तो मला मारून टाकेल. मलाही मारून टाकेल तो. जिवंत कोणीच राहणार नाही. सगळे मरणार. का ग, मला विसरलीस की काय? जॉनीला एक बहीण होती जी सतत आजारी असायची. ती तिच्या खोलीतून कधीच बाहेर नाही यायची. जिला तुम्ही कधीच बघितलं नव्हतं. तू जॉनीची बहीण आहेस? म्हणजे तू सुद्धा? हो, मी सुद्धा जिवंत नाहीये.
त्याच दिवशी मेले होते ज्या दिवशी माझ्या भावाचा जीव घेतला होता. माझा एकुलता एक भाऊ होता. किती प्रेम करायचे मी त्याच्यावर. त्याला मी एकटा कशी सोडणार होते, म्हणून त्याच्या मागोमाग मी जीव दिला. तुम्हाला नाही सोडणार मी. नाही. तुम्हा 3 मैत्रिणींमुळे माझ्या भावाचा जीव गेला आणि आता तुम्हालाही मरावं लागेल हिच्या सारखं. सिमरन, जिवंत होतो तेव्हा आम्हाला मित्रच नव्हते, पण मेल्यानंतर आपण सगळे एकत्र राहणार आहोत. तुम्ही सगळे मरणार. पुरे झालं असता. तू मध्ये नको पडू साई. जॉनीला रोखण्याचा एकच मार्ग आहे. कोणीतरी एकाने त्याचा तो बॉक्स हातात पकडून स्वतःचा जीव द्यायला हवा. तो बॉक्स हातात घेताच जॉनीचा आत्मा त्या व्यक्तीत शिरेल आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू बरोबरच जॉनीचा आत्मा सुद्धा नष्ट होऊन जाईल. जा लवकर. रोहन. चांदनी. चांदनी, म्युझिक बॉक्स लवकर. तो बॉक्स शोध. मारून टाकेन मी. मारून टाकेन. दे माझा म्युझिक बॉक्स. दे माझा म्युझिक बॉक्स. चांदनी, मी तुला काही होऊ देणार नाहीये. चांदनी, मारून टाकेन. चांदनी. आई सोडणार तुला. नाही चांदनी. माझा म्युझिक बॉक्स दे. हा माझा आहे. नाही. नाही किमी. नाही किमी. आई सोडणार तुला. मारून टाकेन. चांदनी, तुला नाही सोडणार. मारून टाकेन मी. तुझे विचार खूप चुकीचे आहेत आस्था. म्हणून तुझे तेव्हाही कोणी मित्र नव्हते आणि आता यापुढेही नसतील.
चांदनी 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 तू ठीक आहेस ना चांदनी काय झालं होतं मला किमी किमी सिमरन 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 हे काय झालं ग सिमरन सिमरन उठ ना सिमरन शांत हो चांदनी शांत हो आता जॉनी आपल्या आयुष्यात कधीच नाही येणार सिमरन कधीच नाही